सुदैवाने तिच्या कुटुंबाने या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ पुरावा म्हणून जपून ठेवले, जे पुढे त्यांच्या लढाईत खूप महत्वाचे ठरले. जेव्हा एवढा मोठा पुरावा हाती लागला तेव्हा साहजिकच कुटुंबाने न्यायासाठी धाव घेतली असेल. त्यांची पहिली पायरी काय होती? त्यांनी थेट जिल्ह्याच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे म्हणजे सीएमओकडे तक्रार केली. सीएमओ हे अशा प्रकरणांमध्ये चौकशीसाठी पहिले आणि महत्वाचे केंद्र असतात. त्यांच्याकडूनच तपासाला योग्य दिशा मिळायला हवी होती. पण इथेच प्रकरण आणखी गुंतागुंतीचं बनलं. ते कसं? कारण कोर्टाच्या आदेशानंतर 24 डिसेंबर 2025 रोजी FIR दाखल झाला. पण या FIRमध्ये फक्त डॉक्टर्स नाहीयेत, तर रुग्णालयाचे अधिकारी, खुद सीएमओ आणि आरोग्य विभागाच्या 2 तपास अधिकाऱ्यांची पण नावं आहेत. याचा अर्थ काय? याचाच अर्थ हे प्रकरण फक्त वैद्यकीय चुकीपुरतं मर्यादित नाही, तर ते दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार चौकशी समितीने मुद्दाम तपासात उशीर केला. पुरावा म्हणून सापडलेले ते कापड फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवलंच नाही आणि प्रकरण मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणि धमक्याही आल्या. हे आरोप व्यवस्थेच्या मुळावरच घाव घालणारे आहेत. म्हणजे प्रत्येकजण जबाबदारी दुसऱ्यावर ढकलतोय आणि या चक्रात ती पीडित व्यक्ती भरडली जातेय. आज त्या महिलेची शारीरिक अवस्था काय आहे? तिच्या आरोग्यावर खूप गंभीर परिणाम झालाय. डॉक्टर तिच्यावर 3री शस्त्रक्रिया करणं धोक्याचं मानतायत, ज्यामुळे तिच्या भविष्यातील गर्भधारणेच्या क्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आणि रुग्णालय काय म्हणतंय? एकीकडे बॅक्सन रुग्णालय म्हणतंय की संबंधित डॉक्टर आमच्या कायमस्वरूपी कर्मचारी नव्हत्या, तर दुसरीकडे तपास अधिकारी म्हणतात की कुटुंबियांनी वेळेवर पुरावा न दिल्याने तपास थांबला. हे सगळं ऐकून अक्षरशः अंगावर काटा येतोय. म्हणजे शस्त्रक्रिया कक्षापासून ते चौकशी समितीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर विश्वासघात झाल्यासारखं आहे. बरोबर. आणि हे प्रकरण एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर येऊन थांबतं. जेव्हा रुग्णाचं रक्षण करणारी वैद्यकीय प्रणाली आणि त्यानंतर न्याय देणारी तपास यंत्रणा दोन्ही एकमेकांना वाचवण्यासाठी उभ्या राहतात, तेव्हा सामान्य माणसाने न्यायाची अपेक्षा तरी कोणाकडून करायची?